हळदी कुंकवाच्या पावन दिनानिमित्त खर्डा येथे जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा व नगरसेविकांचा भव्य व सस्नेह सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमास खर्डा व परिसरातील महिलांनी उंचाकी संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रम यशस्वी केला। या समारंभास पंचायत समिती जामखेडच्या माजी सभापती सौ आशाताई रामशिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी जामखेड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ प्रांजलताई अमित चिंतामणी यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच जामखेड नगर परिषदेच्या नगरसेविका सीमाताई कुलकर्णी, जयाताई गव्हाळे, वैशालीताई मेत्रे, आशाताई टकले, नंदाताई होळकर यांची उपस्थिती होती। हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम खर्ड्यातील गवंडी गल्ली येथे पंचायत समितीच्या माजी सभापती सौ मनीषाताई रवींद्र सुरवसे यांच्या स्वगृही आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमस्थळी महिलांची अक्षरशः गर्दी उसळली होती, त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे मुस्लिम महिलांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले। विविध समाजातील महिलांची एकत्रित उपस्थिती ही सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरले। यावेळी प्रमुख पाहुण्या सौ आशाताई शिंदे यांनी उपस्थित महिलांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले। महिलांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, नियमित आरोग्य तपासणी करावी व निरोगी जीवनशैली अंगीकारावी असे त्यांनी सांगितले। कार्यक्रमाच्या शेवटी आयोजिका सौ मनीषाताई रवींद्र सुरवसे यांनी उपस्थित सर्व मान्यवर व माता भगिनींचे मनपूर्वक आभार मानले। महिला सन्मान, सामाजिक सलोखा व पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम महिलांच्या उत्साही उपस्थितीमुळे विशेष लक्षवेधी ठरला। मी खूप आभार मानते। माझ्यासाठी खरंच खूप महिला खूप वेळ थांबल्या बसल्या, मी त्यांचे खूप आभार मानते। आणि आशाताईने पण खूप छान माहिती दिली महिलांच्या आरोग्याविषयी, शेतीविषयी खूप छान माहिती। हे महिलांकडे गुण असतातच, तेच महिला एक कुटुंब ज्यावेळेस सक्षमपणे सांभाळते त्यावेळेस ते गुणच घेऊन ती यशस्वीपणे आपल्या मुलांचा, कुटुंबाचा सांभाळ करते। तसंच समाजाच्या वेळेस ते एका पदावर जाते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या महिलेने प्रामाणिकपणा, संघर्ष आणि त्याग ह्या गोष्टीच्या जर आत्मसात करून कारभार केला तर ती नक्कीच समाजाच्या हिताचा आणि स्वतःचा एक पदाचा सक्षमपणे वापर करून त्या ठिकाणी आपल्या पदाच्या माध्यमातून आपल्या कर्तबगारीचा ठसा व्यवस्थितपणे किंवा चांगल्या पद्धतीने ती उमटू शकते। आज की आपण आपल्या कुटुंबासाठी वेळ देतो, आपण आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतोच, परंतु 40 नंतर महिलांनी आपल्या आरोग्याकडे पण प्रामाणिकपणे तेवढंच लक्ष देण्याची गरज आहे। कारण आपलं शरीर चांगलं तर आपण पुढच्या जबाबदाऱ्या किंवा पुढचे कार्य आपण व्यवस्थितपणे करू शकतो। ज्या जामखेड नगर परिषदेमध्ये महिला राज आलंय, तर आत्ताच माझ्यासोबत नवनिर्वाचित निवडून आलेल्या महिला नगराध्यक्षा प्रांजलताई तसेच सर्व नगरसेविका महिला आता आहेत। मला पूर्ण विश्वास आहे की त्या नक्कीच सक्षमपणे नगर परिषदेचा कारभार करतील। न्यूज एक्सप्रेससाठी धनसिंग साळुंके, खर्डा।